हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे मी ब्रेड पकोडा. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी हरभरा डाळीचं बेसन घेतलंय. 2 चम्मच तांदळाचं पीठ आहे. पोहे खायचा चम्मच आहे. तर चम्मचनं 2 चम्मच घेतले. मिरची पावडर, थोडीशी हळद आणि जिरे, ओवा, चवीपुरतं मीठ. आता सर्व मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं-थोडं पाणी घालून भिजवून घेऊ. थोडं-थोडं करूनच पाणी टाकते. नाहीतर मग पातळ व्हायचंही वाटते एकदम टाकून घेतलं तर. बघा असं भिजवून घेतलंय. एवढं पातळ पाहिजे आपल्याला. आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊ. याच्यामध्ये दुसरं काहीच नाही टाकणार मी. ब्रेड पकोडा एकदम सिंपल बनवणार आहे. चांगलं मिक्स करून घेतलंय. याच्यामध्ये खाण्याचा सोडा पण टाकू शकतो. बीट साईडला ठेवलं होतं. तोपर्यंत ब्रेड कट करून घेतलेत साईडच्या कडा आणि मधून 3 ब्रेड घेतलेले आहे मी आणि एक असाच कट केलाय कडा न काढता. 2 प्रकारचे करून बघितले. तुम्ही बघू शकता तुम्हाला कसे करायचे तर. आता आपण ब्रेड तळून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. दुसरा पण टाकून घेते. आता तळून घेऊया आपण. 1 वाटी बेसन आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ होतं आणि 3 ब्रेड हे प्रमाण बरोबर आहे. जास्त बेसन पीठ उरत नाही. जास्त मोठा गॅस नाही ठेवलाय. कमीच गॅस आहे. ब्रेड पकोडे तळलेत आपले. आता काढून घेते. आता राहिलेले तळून घेते परत. तळून झालेत आता आपले सर्व. बघा सिंपल ब्रेड पकोडा आपला बनवून तयार आहे. तर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.